कसे आहात मित्रांनो? इंस्टाग्रामवर 2 मेसेज आलेले मला या चित्रपटाविषयी. ॲक्च्युली मला पण जास्त इन्फॉर्मेशन नव्हती, पण कारण मला मेसेजेस आले की या चित्रपटाविषयी नक्की तुम्ही तुमचा ओपिनियन द्या. तर आमच्या इथं ना चित्रपटाचा जो शो आहे मी जे बघतोय, एक सेकंद यार, हा डायरेक्ट मंडे संध्याकाळी एक आहे. तो मी जर माझा ओपिनियन द्यायला गेलो तर मी नाही सांगू शकत की चित्रपट कसा आहे. पण याचे 2 ट्विटरवर मी रिव्ह्यूज बघितले यार, कोकणी लँग्वेजमध्ये. कारण आय थिंक मी जो ट्रेलर बघितला, 1-2 वर्ड्स मलाही नाही कळले, बट म्हणजे मी फॉलो नाही करत तर ती लँग्वेजविषयी माहिती नाही एवढं. पण समजून जातं इफ यू नो मराठी व्हेरी वेल. काही 1-2-3 वर्ड्स आहे जे मला कळले नाही. मे बी त्यांचं म्हणणं आहे की त्या शिव्या नाही, त्या शिव्या नाही आहे वाटतं. ते शिवीवाला अँगल एंडला आहे ट्रेलरमध्ये. पण काही जणांचं म्हणणं आहे. एनिवेज, बाय द वे, ट्रेलर खूप वेगळा आहे. आणि जेव्हा पनोरमा स्टुडिओजवर हा रिलीज केला आहे, जेव्हा कळलं ना बॉस, पनोरमाची एक खासियत आहे यार, हे लोक कंटेंट बनवतात आणि डेफिनेटली काहीतरी डिफरंट आहे बॉस. मजा आली बघायला. आणि मी माझा ओपिनियन द्यायचा प्रयत्न करेल. जर मला सोमवारी वेळ मिळाला मी नक्की बघेल. सध्या खूप पाऊस वगैरे आहे, बट स्टील मला एक इंटरेस्टिंग टॉपिक डेफिनेटली वाटला आहे. आणि 2 रिव्ह्यूज बघितले ज्यात एक 3.5 आणि एक 4 रेटिंग आहे. आणि खूप कौतुक झालं आहे की या चित्रपटाचा एक टॉपिक वेगळा आहे. आणि सर्वांनी, म्हणजे मी जे वाचतोय त्यानुसारही मला म्हणजे अत्यंत उत्कृष्ट प्रतिसाद मिळालेला आहे असं दिसतंय रिव्ह्यूजवरून. तर 2 रिव्ह्यूज बघितले फक्त. चित्रपटाला गर्दी आहे का नाही आता ते सोमवारीच कळेल ॲक्च्युली. बट बघूया, जमल्यास डेफिनेटली. पण आज आणि उद्या त्याचे काही शोज नाही आहे हेही मी सांगतो आहे. ॲक्च्युली संडेला पण नाही, मी चेक केले 3 थिएटर्स नाही आहे. सो या, बट जे म्हणत होते रिकमेंड करा प्लीज. तर मी नाही, रिव्ह्यूवरून बघा तुम्ही, मी डेफिनेटली रिकमेंड करतो आहे. पण हा माझा ओपिनियन नाही आहे, इट्स लाईक ट्विटर रिव्ह्यूज आहेत हे.